नमस्ते श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला दाखवते माझी सासू नारळ सोलताना. ही बघा कशी कोयत्याने नारळ सोलते. मला तर हे कधीच जमत नाही बाबा. माझा हात बरा होता तेव्हा बाबा मला नाही जमायचं. माझ्या आत्याला सगळी कामं येतात आणि ती ते मस्तपैकी 2 नारळ घेऊन बसलेली आणि सोलत होती आणि मी तिला ना बघत होते ती कशी सोलते म्हणून. आणि नारळ एवढा मोठा निघालेला ना, खूप छान आणि पाणी पण एकदम गोड. इकडच्या नारळाचं पाणी किती छान असतं ना. आणि आमच्या मुंबईचं नारळाचं पाणी एकदम थोडंसं असतं आणि चव पण नसते. नारळ सोलल्याच्या नंतर ती साल आहे ना ती फेकत नाही, त्याला सुकवणे ना चुलीमध्ये टाकते, त्याने ना आग मस्त पेटते. नंतर ही ना गणूला 2 नारळ दाखवत होती. ती बोलली मुंबईला किती महाग आहे ना तुमच्या, मला बघा आमच्या झाडावरचे भेटतात. नंतर नाही ती आमची मच्छीवाली काकी पण आलेली. ती ना आम्हाला बाहेरूनच आवाज येते. मग माझी सासू बोलते ये ये, मग ती घरात येते. आणि नंतर ही बघा तिच्याबरोबर ही बिल्लू पण आलेली आणि माझी सासू तिला ना पळवत होती. मग तिला आम्ही विचारलं काय काय मच्छी आले. ती बोलली बांगडे आणले. आणि बांगडे एवढे मोठे मोठे होते ना. गावी आलो तेव्हा ना बांगडे स्वस्त होते ना, आता बांगडे ना महाग झाले. त्यांनी 100 रुपयाला ना आम्हाला 8 बांगडे दिले. आम्ही आलो तेव्हा ना 100 रुपयाला 13 बांगडे पण भेटायचे. आणि ते आम्ही आत्याला बाय करून निघालेलो बाहेर जायला. आज मला गणू बोलेल ना की तुला मस्त कारवार फिरवून आणतो. मी बोलले ठीक आहे आपण जाऊया. आणि आम्ही कारवारला जाताना लागणारा हा ब्रिज, वाव, इकडून दिसणारा समुद्र तर बापरे, मन खुश होऊन जातं. मला खूप आवडतं इकडून नजारा बघायला आणि खूप छान असं सीन आहे आमच्या गावचं. नंतर आम्ही पोचलेले त्या हॉस्पिटलमध्ये. हे BMCचं हॉस्पिटल आहे, खूप छान आहे. म्हणजे ना तिथं आयुर्वेदिक औषध पण भेटतं. आता आम्ही इथे पोचलेलो कारवारच्या मच्छी मार्केटमध्ये. एवढ्या प्रकारची मच्छी इकडे होती ना, हलवा, पापलेट, मांदेली, बोंबील सर्व. आणि ही बघा ही मच्छी होती ना वागळा म्हणून मच्छी आहे मोठी, ती पण इकडे मला बघायला भेटली. मी कधी खाल्ली नाही आहे. ते सुमठा पण मोठी मोठी, खूप प्रकारची मच्छीच आहेत. मला तर खूप मच्छीची नावं पण माहीत नव्हती. सगळं मार्केट फिरली आणि एकदम फ्रेश मच्छी. खूप असं म्हणजे घ्यावीशी वाटत होती की आता जाऊन आपण ही मच्छी घेऊया ही मच्छी घेऊया. काय कळतच नव्हतं कुठली मच्छी. आणि ते ही 2 मच्छी ना जिवंत होती. मी त्या काकी मला बोलत होते घे तू, देऊ तुला. मी बोलले नको. नंतर आम्ही मार्केट फिरल्याच्या नंतर मी गणूला बोलली ही मच्छी घेऊया, मी कधी खाल्ली नाही. मग आम्ही खापी मच्छी अशी घेतली. तुम्ही पण मच्छी लवर असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. बाय.